आजोबांनी तुला शुद्धीकरणासाठी बोलवलं आणि तुला काहीच कसं वाटत नाही रे माझ्या शुद्धीकरणाबाबत? त्याबद्दल आपलं कालच बोलणं झालं. अनिकेत, मी तुझी बायको आहे. अशा लाख चुका करीन मी. तुम्हाला ओरड हवं तर तो तुझा अधिकार आहे, पण माझा असा अपमान होणं तुला मान्य आहे? हे बघ, मला काय मान्य आहे काय नाही हे महत्वाचं नाही. हे आजोबांना मान्य आहे आणि ते तुलाही मान्य करून घ्यावं लागेल. नाही, जे मला मान्य नाही ते मी करून घेणार नाही. हे बघ, परत आता नाटकं करू नकोस. अँड यू नो यू डोंट हॅव मच ऑफ अ चॉईस ना. तू आधीच आजोबांना खूप त्रास दिलाय, त्यांना अजून त्रास देऊ नकोस. ते पुन्हा चिडतील. चिडलेले तर ते आहेतच, चिडलेलेच आहेत ते, आणि त्यासाठी मी त्यांची हजारदा माफी मागेन. पण माझ्या मनाविरुद्ध मी शुद्धीकरण नाही करून घेणार. अरे मी पण माणूस आहे, मला पण काही भावना आहेत की नाही? तुम्ही असं कसं मला अशुद्ध अपवित्र ठरवू शकता? हे बघ, ते काही मला माहिती नाही. मला फक्त इतकंच माहिती आहे की तू जो खोटेपणा केलायस, तू ज्या चुका केलायस, त्याचा तुला थोडाही पश्चाताप होत असेल तर तू शुद्धीकरण करून घेशील. आणि मी केलेल्या चुकांवर मला पश्चाताप आहे. मला वाळीत टाकण्याचा निर्णय मी मान्य केला तो एवढ्याचसाठी ना. शुद्धीकरण माझ्यातल्या स्वत्वाचं खच्चीकरण आहे, ते मी नाही करणार. तू येणार आहेस का नाही? मी बोलेन अण्णांची, पण ज्या गोष्टी एक व्यक्ती म्हणून मला पटत नाही ना, ज्या माझ्यासाठी मला अपमानास्पद वाटतात, त्या मी करणार नाहीये. ठीक, मग आता आजोबाच बोलतील तुझ्याशी. अण्णा, तुम्ही या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करावा असं वाटतंय मला. आम्हाला असं वाटत नाही. पूर्ण विचारांतीच प्रत्येक गोष्ट करत असतो आम्ही. अहो पण बस, ही चर्चा आता इथेच संपली. ऋषिकेश, अण्णा, अनिकेत श्रेयसीला बोलायला गेलाय. बघ काय झालं ते. हो, श्रेयसी कुठं आहे? आजोबा ती श्रेयसी कुठं आहे? ती का नाही आली? आजोबा ती शुद्धीकरणासाठी तयार नाही. ऐकलंच? अजूनही आम्हाला नकार द्यायची हिंमत आहे त्या मुलीत. आमचा हुकूम धुडकावून लावण्याची हिंमत आहे तिच्यात. अरे केवळ आम्ही सांगतोय, तू सांगतोयस म्हणून यायला काय हरकत आहे? आमची इच्छा नसताना सुद्धा 1 महिना या घरामध्ये राहायची परवानगी दिली आम्ही तिला. हे विसरली वाटतं? कुठल्या मुलीवर प्रेम केलंस रे तू? अरे अरे, ही मुलगी तुला आवडली? ही असली मुलगी आमच्या घरची सून झाली, याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य नाही आमचं. अरे 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 दिगंबरा, सॉरी. खरंच माझंच चुकलं. चुकीच्या मुलीवर प्रेम केलं. तिच्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो, तुम्हाला त्रास होतो. मी काहीच करू शकत नाही. ऐकायला पाहिजे होतं तुमचं. तुम्ही जी मुलगी सांगितलेली तिच्याशीच लग्न करायला पाहिजे. तिला त्याचं काहीच वाटत नाही. मला खरंच माहित नव्हतं ही मुलगी अशी. मला आधी माहिती असतं तर मी खरंच कधीच तिच्याशी लग्न केलं नसतं. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं माझ्याबद्दल तू असा विचार करशील. मलाही कधीच वाटलं नव्हतं तू आमच्याशी असं वागशील.
माझ्या हातून ज्या काही चुका घडल्या त्याच्या सगळ्या शिक्षा मी निमूटपणे सहन केल्या आणि आता जर मी माझा स्वतःचा अपमान सहन करायला तयार नाही तर त्यात माझा काय दोष? आणि त्यासाठी तू पश्चातापाची भाषा करतोस? माझ्यावर प्रेम केल्याचा, माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय तुला? हो, पश्चाताप होतोय. तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करून पस्तावलोय. हे तू बोलतोय सनी? बस, चर्चा बस झाली. श्रेयसी, शुद्धीकरणासाठी तयार हो. मी माझं मन अनिकेतला सांगितलं. तुझं मत नोंदवण्याचा अधिकार तुला दिलेलाच नाहीये. इथे फक्त आम्ही आज्ञा करतो आणि ती तू पाळायची आहेस. बस. अण्णा, मी तुमचा खूप आदर करते, पण मी गोठ्यातला जनावर नाहीये. माणूस म्हणून मलाही काही भावना आहेत, माझंही काही अस्तित्व आहे. शुद्धीकरण करून घेणं मला अपमानास्पद वाटते. तुझा मान, तुझ्यामुळे या घराचा, या घराण्यातल्या लोकांचा अपमान झालाय. मानाच्या गोष्टी तू करतेस. आणि याच चुकीची शिक्षा म्हणून शुद्धीकरण. माझ्या हातून ज्या काही चुका घडल्या त्यासाठी मी शिक्षा भोगली अण्णा. आणि आताही तुम्ही मला वाळीत टाकण्याची जी शिक्षा दिली ती मी भोगते. पण शुद्धीकरण करणं मला मान्य नाही. ठीक आहे. माताच्या घरातून तू गेल्यामुळे या घराचं जे काही होईल, जे काही वाईट परिणाम होतील, त्या सगळ्याला समोर जायला आम्ही समर्थ आहोत. तुझा इथून. अण्णा, श्रेयसी, या सगळ्या गोष्टीचा नीट विचार कर. तू नेहमी मला म्हणत आलीस की तुझं या घरावर, या घरातल्या माणसांवर खूप प्रेम आहे. आज तुला ही संधी आली आहे तुझं हे म्हणणं सिद्ध करण्याची. ही संधी गमावू नकोस. आणखीन एक गोष्ट सांगते तुला, कायम लक्षात ठेव. आयुष्यात आपल्याला न पटलेल्या पण दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्या करायच्या. तू जो काही निर्णय घेशील तो योग्य. बस. या विषयावर आता यापुढे चर्चा नको. श्रेयसी या घरातून निघून जाईल.
ऋषिकेश, दादूला सांग हिला गाडीवरती सोडायला. आणि ब्राह्मणांना निरोप दे. शुद्धीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. अण्णा, अण्णा, मी तयार आहे शुद्धीकरण करून घ्यायला. गुरुजी, शुद्धीकरणाला सुरुवात करा. हो, ज्याचं शुद्धीकरण करायचं असेल त्याला इथे बोलवा. हे बघा, आज तुमचं शुद्धीकरण होणार आहे. हे शुद्धीकरण 2 प्रकारचं असतं, एक मानसिक आणि एक शारीरिक. त्यासाठी तुमची अगदी मनापासून तयारी असली पाहिजे. आता माझ्या मागून बोला. तुमचं नाव? मी जन्मापासून अपवित्र व अशुद्ध आहे. जन्मापासून अपवित्र व अशुद्ध आहे. बोला, तुम्ही जन्मापासून अपवित्र व अशुद्ध आहेत. हा, बोला ना. आज मी स्वतःला मनापासून अंतर्बाह्य शुद्धीकरण करणार आहे. आज मी मनापासून स्वतःला अंतर्बाह्य शुद्ध करणार आहे. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाश भूमी विशुद्धो रुधा ततिशांगुलम. हा, हे दुर्वा आणि तुळशी त्या मुलीच्या डोक्यावर ठेवा. ही तुळस मुलीच्या जिभेवर ठेवा. या पाण्याने तुला अभिषेक घालणार आहे आणि या पाण्याने आणि दुधाने तुझ्या संपूर्ण शरीरातली घाण निघून जाणार आहे. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद भूमि विशुद्धो रुद्वा ततिशांगुलम पुरुषे वेदो धर्मं भूतयक्षभाव्यं उदावृतर्वशैशानन्नेनादिरोहति.
मंगलम छायावर्णसम्भूतं धन्नमामि शनैश्वरम् हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रवाक स्वाहा स्वभूमि तनोरुत्वात् हा आता दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि दुधाने आंघोळ घालायची. गुरुजी जपा पुष्पगंगाशं काश्यपैमादिं वा तमोरिं त्रिभुवनं नडतोऽपि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा तदेशं गदुषारवं चिरधरणं मतं नमामि निर्मलं सम्वर्णगुणभूतं सोमाय नमः स्वाहा गणे गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं चित्रं च मङ्गलं प्रणमाम्यं होमाय नमः स्वाहा गणे गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति सर्वं कुमारं चित्रं च मङ्गलं प्रणमाम्यं होमाय नमः स्वाहा. ही किशी घे आणि आडोशाला जा. संपूर्ण शरीर घासून पुन्हा ही किशी घेऊन इथे येऊन बस. ही किशी तुझ्या हाताने पाण्यामध्ये टाक. हा आता परत पाण्याने स्नान करायचंय. शुक्राय नमः स्वाहा लीलाजन समाभासं रविपत्रवाग्रजं छायावर्णसम्भूतं तन्नमामि शनैश्वराय नमः स्वाहा महाफलाङ्कायं नरकाकरमस्तकं रौद्रं रुद्रात्मकं घोरं तं सर्वाधिपो महादेव ईशानचन्द्रशेखराः शूलपाणि विरूपाक्षमानन्दे नित्य नमो नमः सर्वाधिपो महादेव ईशानचन्द्रशेखराः शूलपाणि विरूपाक्षमानन्दे नित्य नमो नमो नमः स्वाहा. आता तुझी बाह्य शुद्धी झाली आहे. आता आतली शुद्धी व्हायची आहे. आता तू हवन कुंडाजवळ येऊन बस. जगत्पुजो जगत्करणं ब्रह्मायुं प्रणमाम्यं सर्वनक्षत्रमध्ये तु सोमो राजा व्यवस्थितः तस्मै नमस्ते देवाय नमः. एक कापूर घ्या. हा पवित्र अग्नी आहे. डोळे आणि तोंड उघडे ठेव. हा धूर शरीरात गेल्याने अंतःकरण शुद्धी होईल आणि तुझ्या अंतःकरणात जे विकार आहेत ते संपूर्ण नाहीसे होतील. शरीरातली घाण ही एक प्रकारचा विकारच असते. तुझं तोंड आणि डोळे उघडे ठेव. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवारात्रि स्वाहा नमोस्तुते सर्वाधिपो महादेव ईशानचन्द्रशेखराः शूलपाणि विरूपाक्ष नमो नमः. आता तू अंतर्बाह्य शुद्ध झालेली आहे. आज्यं तेजं मधुष्टम् आज्यं पापं हरं आज्यं पुराणमहार आज्यविद्ये प्रविष्टाः अग्नेय पुरुषरक्त सर्वदेवयात्मनिर्मातस्मिन्. अण्णा आता या मुलीचं शुद्धीकरण झालेलं आहे. मग आता पुढे काय? हे पाणी परसदारी नेऊन टाका. पण गुरुजी ते पाणी कशाला टाकायचं परसदारी, म्हणजे प्रयोजन काय? ते मी आता सांगत नाही. प्रत्यक्षात कृती करा. परिणाम तुम्हाला समोर दिसेलच.